असणार आहे का कोणते असे गोलंदाज आहेत तुमच्या संघामध्ये जे पुन्हा एकदा आपले गोलंदाजीची धुरा सांभाळतील? अतिशय प्रशांत वैभव यांच्याकडे खूप विश्वास देऊन बॉलिंग देणार आहे आम्ही आणि ते चांगलं बॉलिंग करतील. प्लेइंग 11 मध्ये कुठला चेंजेस असणार आहे की प्लेइंग 11 सेम तीच असणार आहे? सेम आहे. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. आता यावेळी मात्र नाणेफेकीचा कल 2 नाणेफेकीचा कल तुम्ही जिंकले होते आणि या नाणेफेकीचा मनाविरुद्ध तुम्हाला आता खेळावं लागणार आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. 5 षटकांची मॅच आहे. किती टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न आहे? 70. बापरे, एक मोठा मात्र आत्मविश्वास दर्शवलेला आहे. चला तुम्हाला देखील शुभेच्छा असतील या मॅचसाठी. दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय. मान्यवर म्हात्रे साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपण पाहतात आमदार चषक 2021 भोजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा. थँक्यू. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर, दादा आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. न्यारी हे सहान थोर दादाला लोकमान्यती सारी. हे आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. आप्पा आहे असा खंबीर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हिम्मतवाला वेळ प्रसंगी धावून जाती साहेब मदतीला. हे सच्च्या मनाचा आप्पा आहे लय दिलवाला. नेहमी हक्कासाठी लढला, साऱ्यांचा उद्धार केला. बहुजन विकास आघाडीचा होतोय जय जयकार. थँक्स. आपण पाहतात बहुजन विकास आघाडी ससू नवघर पुरस्कृत आमदार चषक 2021 अतिशय भव्य दिव्य अशी सुंदर स्पर्धा. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील बॅट्समन्स थांबायचं आहे प्लीज. वेट. पंच विश्रांती करतायत आणि 2 पंच रेडीज पोझिशन मध्ये आपण पाहू शकतोय. आशुतोष व्यवहारे आणि अजित म्हात्रे सलामीची जोडी पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जात असताना आगेकूच करताना आपण पाहतोय. एका बाजूला आहे आदित्य, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अक्षय. मागील सामन्यात ह्या जोडीने अतिशय सुंदर असा कारनामा केला. अक्षय 11 बॉल्स ज्यानं फेस केले, 24 धावा इंडिव्हिज्युअली त्यांनी बनवल्या. आणि अक्षय वॉट परफॉर्मन्स. 5 षटकांची मॅच आहे. 2 षटकं जी आहेत ही मॅन्डेटरी पॉवर प्लेची असणार आहेत. 2 बलाढ्य असे संघ संबंध दिवसभरात मोठ्या मोठ्या दादा संघांना त्यांनी मात्र घरचा रस्ता दर्शवला आणि आज आता मात्र समोरासमोर दोघेही भिडताना दिसत आहेत. एक जबाबदारीपूर्वक खेळ हा महत्वपूर्ण सामना दोन्ही संघासाठी त्यांच्या खेळाडूंसाठी असणार आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा आमच्याकडनं, आमच्या कमिटीकडनं असतील. आमचे आयोजक या स्पर्धेचे अतिशय सुंदर असं आयोजन नक्कीच पाहायला मिळत आहे. सन्मान्य श्री संकेत सुनील म्हात्रे, केवल प्रवीण म्हात्रे, अभिजित धनेश्वर पाटील, जितेश धनेश्वर पाटील आणि करण धनेश्वर पाटील. अतिशय सुंदर असं आयोजन आपण पाहतोय. ससूपाडा मैदान, किनारा डब्याच्या बाजूला ससूपाडा, ससू नवघर म्हणून प्रसिद्ध असं हे ठिकाण.
आणि अतिशय सुंदर असं मैदान. 5 षटकांची ही मॅच आपण पाहतोय. आमच्या सोबत लेखाजोखा गुणलेखनाचा लेखाजोखा आमच्या सोबत हाताळतात कालपासनं अंकित पवार. अतिशय सुंदर गुणलेखन आम्हाला पाहायला मिळत आहे. एक सिस्टमॅटिक आणि प्रोफेशनल पद्धतीचा स्कोरर जो आहे तो नक्कीच पाहायला मिळतोय. चला वलपाडा संघ क्षेत्ररक्षण जे आहे सजून घ्यायचं आहे. शेवटचा सामना आहे, लास्ट मॅच ऑफ दिस डे. चला हिअर वी गो विथ द फायनल मॅच ऑफ दिस डे. बिग क्वार्टर फायनल मॅच आपण पाहतोय. यातील विजेता संघ थेट सेमी फायनल मध्ये जाऊन धडकणार आहे. एक शर्थीची झुंज आता मात्र इथे पाहायला मिळेल. यस पंचांचा इशारा येतोय प्ले. तर षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज बॉलिंग मार्क वरती अतिश भामरे. एक तेजतर्रार वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तो नक्कीच इथे पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहू शकाल 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर ऑन साइडला पाहायला मिळतात. पहिला चेंडू आखो टप्प्याचा चेंडू बराच उंचावरून जातोय, हाईट वरनं जातोय. पंचांचा निर्णय येतो इट इज अ वाईड. कारण की अशा पद्धतीचे बाउन्सर्स आपल्याला लेदर बॉल वरती पाहायला मिळतात. मात्र इथे गोलंदाजाचा कसब जे आहे ते देखील पाहायला मिळत आहे. अतिशय सुंदररित्या हाताळलेला चेंडू वाईडने मात्र श्री गणेशा होतोय संघाचा. षटकातील पहिला चेंडू यावेळी मात्र मारण्याचा प्रयत्न आदित्यला काही समजला नाही. नीटचा बॅटवर आलेला नाहीये. लेग बाईसचे संकेत जे आहेत पुन्हा अजित म्हात्रे पंच यांच्या मतीने येत आहेत. धावसंख्या जर आपण पाहतो एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा एक धाव तिथे घेतली जाते. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे 2. अतिशय शांत वातावरणामध्ये हे पॉवर प्लेचं षटक हाताळतोय गोलंदाज आतिश भामरे. या षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येतो आतिश. वॉट अ बॉल, ब्रिलियंट. हाच टप्पा जो आहे हा महत्वपूर्ण आहे. हाच टप्पा प्रत्येक गोलंदाजाने टाकायला हवा. तोच टप्पा इथे मात्र आतिश हाताळतोय. बघूया षटकातील पुन्हा एकदा राईट मोर द विकेटने तिसरा चेंडू घेऊन येईल आतिश. सामना करण्यासाठी सज्ज होतो अक्षय. यावेळी मात्र वॉट अ बॉल. सुईच्या धागा इतकं अंतर बेल्स आणि बॉल मध्ये होतं. अतिशय सुंदर असा हा चेंडू. धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहतोय झालेली आहे ती 2. एक जिद्द जी आहे ती मात्र इथे पाहायला मिळते. कारण की या दोन्ही संघांना माहिती आहे की हा महत्वपूर्ण सामना आहे. जो जिंकेल तो थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवेल. तर ते षटकातील चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा हॉट बॉल, ब्रिलियंट. कुठल्याही प्रकारचं फुटवर्क करू देत नाहीये फलंदाजाला. अतिशय सुंदर गोलंदाजी. 4 चेंडू आतापर्यंत या षटकातील झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे ती 2. बॅटच्या मदतीने जर पाहायला गेलं तर एकही धाव अजून जमा झाली नाहीये. दोन्ही धावा ज्या आहेत ह्या एक्स्ट्राच्या रूपामध्ये आहेत. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅटची इनर एज लागली जाते आणि सरळ यष्ट्यांवरती चेंडू आदळतोय. अपील केली जाते पंचांकडे. आशुतोष व्यवहार मात्र दर्शवत आहेत इट इज नॉट आउट. कारण की बॅट्समन सेफली लँड झालाय त्याच्या क्रीज मध्ये. कारण की उंची जर आपण पाहायला गेलं तर 6.5 फीट नक्कीच दिसते आदित्य शेट्टीची. आणि हाईटच्या अनुषंगाने जर पाहायला गेलं तर इझिली तो त्याच्या क्रीज मध्ये जाऊन पोहोचतोय. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर केरन पोलार्ड याची हाईट देखील याच पद्धतीने आहे. त्याच पद्धतीची हाईट जी आहे ती मात्र आदित्यची पाहायला मिळते. आणि खेळ देखील त्याच पद्धतीचा आहे. एक आक्रमक वृत्तीचा फलंदाज म्हणून आदित्य शेट्टीकडे पाहिलं जात आहे. या मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार त्यानं प्राप्त केला. अतिशय सुंदर अशी फलंदाजी त्यानं हाताळली आहे. 11 बॉल्स आणि 24 रन्स त्यानं बनवले होते मागील मॅच मध्ये. तर षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आतिश भामरे. व्हॉट अ बॉल अँड इट इज अ विकेट लेग बिफोर.
चेंडू येतोय इनकट सरळ पॅड वरती आदळतोय आणि पंचांचं बोट जाते आकाशाकडे. बाउंड्रीज धन्यवाद. आदित्य शेट्टी इथे मात्र आता माघारी परततोय. आदित्यची जागा घेण्यासाठी जातोय नवीन फलंदाज उदय. देखील एक मॅच विनर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे ओळखलं जातं, पाहिलं जातं. आणि जर हा पहिला विकेट आपण पाहायला गेलो आमच्या गुणलेखांच्या लेखकांच्या माध्यमातून येत आहे की हा 100वा विकेट या स्पर्धेतला आपण पाहतोय. आतापर्यंत 100 विकेट्स आपण पाहिलेले आहेत या 2 दिवसामध्ये. उदय पाटील नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतो. सलामीवीर अजूनही अक्षय तळ ठोकून उभा आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आलेला आहे. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती प्रशांत. नक्कीच एक आता दडपण असणार आहे फलंदाजांवरती, कारण की पहिल्या षटकानंतर जर पाहायला गेलं तर एक अतिशय सुंदर षटक पाहायला मिळालं. फक्त त्या षटकामध्ये 3 धावा आल्या. त्याच सोबत एक भला मोठा फलंदाजाला मात्र माघारी धाडलं. कौतुक करावं लागेल आतिश भांबरेचं. पॉवर प्लेचं हे 2रं षटक मार्गस्थ आहे प्रशांत याचं. यावेळी मात्र त्याच पद्धतीने त्याच शैलीमध्ये टाकला जातोय. पंचांकडे दाद मागितलेली आहे मात्र पंच ती दाद पूर्णपणे फेटाळत आहेत. अतिशय सुंदर दर्जाचा हा चेंडू. एक वेग जो आहे, एक ऍक्युरसी जी आहे ती मात्र प्रशांतच्या शैलीमध्ये आहे. तर बघूया षटकातील पुन्हा एकदा 2रा चेंडू घेऊन येईल प्रशांत. यावेळी मात्र पुन्हा एकदा पूल केलेला फटका लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे, क्षेत्ररक्षण होते. एक धाव मात्र घेतली जाते. धाव संख्या आपण पाहतो धावफलकावरती लागलेली आहे ती 4. गोलंदाज कुठेतरी हावी होते फलंदाजावर असं म्हणायला हरकत नाहीये, कारण की या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये जर पाहायला गेलं एक संधी असते फलंदाजांसाठी चौफेर फटकेबाजी करण्याची, कारण की फक्त 3 क्षेत्ररक्षक जे आहेत हे 38 सर्कलच्या बाहेर आणि 3 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय ऑन साइडला आहेत. एक स्क्वेअर लेग डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण पाहतोय डीप मिड विकेटला आणि वाईडिश लॉंग ऑन लेग क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळी मात्र शॉट ऑफ पूल पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद. एक मात्र अतिशय सुंदर अशी गुणवत्ता आहे उदय पाटील यांच्याकडे आणि ती मात्र इथे त्यांच्या खेळाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती एक मोठा प्रहार पाहायला मिळाला. षटकाराच्या माध्यमातून धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे 10 रन्स ऑन टू द स्कोर कार्ड. चेंडू आतापर्यंत या 2ऱ्या षटकातील झालेले आहेत 3 आणि धावा एकंदरीत त्या 3 चेंडू नंतर आलेल्या आहेत त्या 7 या षटकामध्ये. बघूया गोलंदाज कशा पद्धतीची रणनीती आखतील उदय यांच्या विरोधात, कारण की मागील सामन्यामध्ये जर देखील पाहायला गेलं तर अतिशय सुंदर बॅटिंग हाताळली होती उदय यांनी आणि आता देखील तोच प्रयत्न यावेळी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा उदयच्या माध्यमातून सुंदर असा षटकार पाहायला मिळाला. एकशे 27वा षटकार जो आहे तो पाहायला मिळाला उदय यांच्या बॅटमधनं या स्पर्धेतील. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू. यावेळी मात्र ओव्हरपिच चेंडू चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला आणि सुंदर टायमिंग उदयच्या बॅटमधनं. षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे, थँक्स. चेंडू झालेले आहेत 4 बॅक टू बॅक. 2रा षटकार येतो उदयच्या बॅटमधनं. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 1 गडी बाद 16.
चांगली अशी खेळी साकारतायत उदय पाटील. एक अनुभव आहे त्यांच्याकडे. बघूया षटकातील 5वा चेंडू. यावेळी मात्र सुंदर असा वेगवान असा चेंडू खोलवर टप्प्यातील पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. आणि प्रशांतच्या गोलंदाजीच्या शैलीबद्दल जर पाहायला गेलं तर ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज शॉन टेट याची आठवण येते. सुंदर साइड आर्म ऍक्शन जी आहे ती नक्कीच पाहायला मिळते प्रशांतच्या माध्यमातून. षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज प्रशांत. चा सामना करण्यासाठी सज्ज आहे आदित्य. आता अजूनपर्यंत जर गोलंदाजांनी पाहायला गेलं तर अक्षयला नाचवलं अक्षरशः त्यांच्या गोलंदाजीवरती. वैयक्तिक 2 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. यावेळी मात्र उंचावरून मारलाय वॉर्ड शॉट. क्लास. ब्रिलियंट शॉट. सावन महिना में तुला याद करना ये सावन महिना में तुला याद करना ये याद करना ये रंग तुला प्यार करना ये याद करना ये रंग तुला प्यार करना ये याद करना ये रंग तुला प्यार करना ये. धन्यवाद. यावेळी मात्र अक्षयने दाखवून दिलं की माझ्यामध्ये देखील ती ताकद आहे, ती क्षमता आहे, ती कुवत आहे, ती जिद्द आहे. आणि इथे मात्र अतिशय सुंदर असा फटका शॉट ऑफ पुल पाहायला मिळाला. रोहित शर्माची आठवण करून देणारा तो फटका पाहायला मिळाला. षटकार 6 धावांसाठी. षटकाची इथे समाप्ती झाली आहे. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 23 धावा. पहिलं षटक जर पाहायला गेलं कौतुक करावं लागेल आतिश भांबरेचं. फक्त 2 धावा त्यानं त्या षटकामध्ये दिल्या होत्या. 1 विकेट त्यानं प्राप्त केली होती. त्यानंतर हे दुसरं षटक जे आहे ते कुठेतरी महागडं आपल्याला पाहायला मिळालं. तब्बल 20 धावा त्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या, ज्यात 3 षटकारांचा समावेश आहे. त्यातले 2 षटकार उदय यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. 1 षटकार अक्षयच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. तिसरं षटक पुन्हा एकदा सोपवलंय त्या आतिशच्या हाती. यावेळी मात्र आखूड टप्प्याचा चेंडू वॉर्ड शॉट. सुपर मॅग्निफिसंट षटकार 6 धावा. होतो या जय जयकार. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. धन्यवाद. इथे मात्र उदयची बॅट देखील तळपायला लागलेली आहे. तिसरा षटकार येतोय उदयच्या बॅटमधनं. एकशे 30वा षटकार येतोय इथे उदय पाटील यांच्या बॅटमधनं. धावसंख्या जर आपण पाहतोय 6 ने पुढे पोहोचते झालेली आहे ती 29 रन्स ऑन द स्कोर कार्ड. संपूर्ण स्पर्धेचा विचार केला गेला तर सर्वात जास्त षटकार जे आहेत ते आतापर्यंत मागील 2 दिवसात आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सुंदररित्या हा यॉर्कर लेंथ ब्लॉक होल चेंडू पाहायला मिळतोय. यावेळी मात्र सन्मान देत आहेत. स्ट्रेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, मात्र जो वेग आहे, जी चेंडूची खोली आहे ते अतिशय सुंदर होती. बघूया षटकातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन सज्ज होतोय आतिश भांबरे. सामना करण्यासाठी सज्ज उदय पाटील. यावेळी मात्र चांगली लाईन अँड चांगली लेंथ आहे. क्षेत्ररक्षक देखील अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. सिंगल्स मात्र तिथे घेतली जाते. स्ट्राईक रोटेट पुन्हा एकदा होते. अक्षयकडे पुन्हा एकदा स्ट्राईक जाते. 7 चेंडू अक्षयने फेस केलेत. 8 धावांवरती खेळतोय उदय. वॉटर क्लास. 6 बॉल्स अँड 20 रन्स इंडिव्हिज्युअली बनवलेले आहेत. आखूड टप्पाचा चेंडू मात्र तिथे सॉफ्ट हँडने खेळलेला आहे. यावेळी मात्र 2 धावा सहजपणे पूर्ण करतायत. धावसंख्या जर पाहायला गेलं तर झालेली आहे ती 32 धावा. जर पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर कुठेतरी संघ बॅकफुटला होता, पण नंतर उदय पाटील मैदानामध्ये आले आणि त्यांनी तब्बल त्या षटकामध्ये 20 धावा एकवटल्या आणि स्कोर कार्डला एक चालना मिळवून दिली. तर बघूया षटकातील 5वा चेंडू. पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू. सुंदर टायमिंग चेंडू येतोय सीमा पार. षटकार 6 धावांसाठी.
धन्यवाद. षटकार क्रमांक 131 131वा षटकार इथे पाहायला मिळतोय. जर या मैदानाचं विशेष पाहायला गेलं तर षटकार हे जास्त प्रमाणामध्ये या मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. कारण की चौकारांचा विचार केला गेला तर आतापर्यंत लागलेले आहेत फक्त 73 चौकार आणि षटकार जर आपण पाहतोय तर 131. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतो आतिश भामरे. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. बॉडी शॉट सुपर ब्रिलियंट ब्रिलियंट बिग 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 षटकार 6 धावा. देखी देखी सन मन जीव रंगनाये तुला देखी देखी सन मन जीव रंगनाये जीव रंगनाये रन तुला प्यार करनाये जीव रंगनाये रन तुला डीजे धन्यवाद डीजे थँक्स. 3 षटकांचा इथे खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 44 44 रन्स ऑन द स्कोर कार्ड. चला पुढील षटक जे आहे ते लगेच मार्गस्थ करायचं आहे. वलपाडा संघ जास्त वेळ तिथे घ्यायचा नाहीये. शेवटची मॅच आहे. जर षटकांचं विवरण पाहायला गेलं तर पहिलं षटक फक्त सेफली पाहायला गेलं होतं तर आतिश यांचं पाहायला मिळालं. फक्त 2 धावा आणि 1 विकेट त्या षटकामध्ये आली होती. त्यानंतर प्रशांत यांच्या षटकात तब्बल 20 धावा पाहायला मिळाल्या होत्या आणि तदनंतर आतिश भामरे याच्या या षटकामध्ये मात्र धावांची ललूट पाहायला मिळाली. तब्बल 3 षटकार या षटकात पाहायला मिळाले. एकत्रितपणे 21 धावा या षटकात घेतल्या जातात या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. आता मात्र षटक क्रमांक 4 घेऊन आलेला आहे गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आतिश पाटील. त्याचा पसंतीदार खेळाडू आहे युवराज सिंग जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय आणि लेजंड क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं असेल की अतिशय सुंदर खेळी अशी युवराज सिंगच्या माध्यमातून आजही जरी रिटायरमेंट त्यांनी घेतली असेल तरी चांगला खेळ अजूनही साकारतायत. बघूया षटकातील पुन्हा एकदा पहिला चेंडू. यावेळी मात्र सुंदररित्या मारलेला आहे. बॅकफुटला गेले होते क्षेत्ररक्षक तिथे आहे मात्र चेंडू जाते 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार 4 धावा. चौकार क्रमांक 74. धन्यवाद. चौकार क्रमांक 74वा आपण पाहतोय. 4 ने धावसंख्या जर पाहायला गेलं धावफलकावरती लागलेली आहे ती 48 48 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. ज्यावेळेला सामन्याला सुरुवात झाली कर्णधारांनी म्हटलं होतं की आम्ही 70 टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि आता मात्र हळूहळू त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जे टार्गेट सेट करायचं आहे ते आपण पाहू शकतोय. 48 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती लागलेल्या आहेत. षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न मात्र यावेळी डीप फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. 2 धावा अतिशय सुंदररित्या परिपूर्ण केल्या जात आहेत आणि 50 धावा धावफलकावरती लागल्यात. एक चांगली पार्टनरशिप जी आहे ती बिल्ड होत असताना मैदानाच्या आतमध्ये दिसते उदय आणि आदित्य यांच्या माध्यमातून. यावेळी मात्र पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे आहे. यस चांगलं जजमेंट. सुंदर असा कॅच प्रतीक भोईरच्या माध्यमातून. अमाउंट डीजे धन्यवाद. इथे मात्र उदय पाटील यांची खेळी संपुष्टात येते. 9 चेंडू त्यांनी फेस केले. 26 धावा बनवलेल्या. तर मात्र उदय यांची जागा घेण्यासाठी जातोय न्यू बॅट्समन फलंदाजी करण्यासाठी. अभय षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतो आतिश पाटील. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेले होते. सुंदररित्या मारला. येतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी.
धन्यवाद. जितू पॅकर्स नवगर संघाचे फलंदाज दर्शवतात की हा आमचा रोजचा खेळ आहे आणि आम्ही सहजतेने खेळतो आणि ते मात्र चित्र मैदानाच्या आतमध्ये दिसते. प्रत्येक चेंडूवरती षटकार जो आहे तो मात्र पाहायला मिळतो. प्रत्येक षटकामध्ये धावसंख्या जर आपण पाहायला गेलं तर धावफलकावरती लागलेलं आहे ती 56. 56 रन्स ऑन द स्कोर कार्ड. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतो पुन्हा एकदा आतिश. यावेळी मात्र स्ट्रेटच्या दिशेने जातोय, लॉंग ऑफच्या दिशेला. यस, चेंडू येतोय सीमा पार, चौकार, 4 धावा. हे गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. दादा आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. सुंदर अशी बॅटिंगचा नजराणा पेश केला जातो या षटकामध्ये. आतापर्यंत पाहायला गेलं तर 5 चेंडू झालेले आहेत आणि धावा एकत्रितपणे एकवटलेल्या आहेत त्या 16. काय फलंदाजी करतायत. जो फलंदाज मैदानामध्ये येतोय तो चौकार आणि षटकाराशिवाय काहीच गोष्ट करत नाहीये. सुंदर फलंदाजी. षटकातील शेवटचा चेंडू आतिश पाटील यांचा. यावेळी मात्र पुन्हा इनसाइड आउट पद्धतीने मारण्याचा करत प्रयत्न. बॅटची एज घेऊन जातोय चेंडू गली रिजन मध्ये. 22. षटकाची इथे समाप्ती झाली आहे. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती लागली आहे 61. 61 धावा. चला, शेवटचं षटक इथे मार्गस्थ आहे या सत्रातील. एक चांगला असा स्कोर जो आहे तो मात्र मेंटेन केलेला आहे जितू पॅकर्स नवगर या संघाने. शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज वैभव भोईर. आता मात्र एकच टार्गेट असेल वैभवकडे की कमीत कमी धावा या षटकामध्ये देणं, कारण की एका मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचलेला आहे भरत स्पोर्ट्स वलपाडा हा संघ. यावेळी मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्यातील टाकलेला हा चेंडू पॉइंटच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे, क्षेत्ररक्षण होत आहे. एकच धाव तिथे मिळेल. जितू पॅकर्स संघाची धावसंख्या जर आपण पाहतोय झालेली आहे ती 52. त्यांचे पाठीराखे म्हणतायत की अजूनही 2 षटकार येऊ दे. धावसंख्या झाली आहे ती 62. तर बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी, कारण की पहिला चेंडू जर पाहायला गेला तर अतिशय सुंदररित्या हाताळलाय तो वैभव यांनी. ह्यावेळी मात्र वॉड शॉट स्ट्रेटच्या दिशेने, काबिले तारीफ फटका, षटकार, 6 धावांसाठी. पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान. धन्यवाद. एक षटकार आलेला आहे या शेवटच्या षटकारामध्ये. या षटकारानंतर धावसंख्या जर आपण पाहतोय प्रोजेक्टेड स्कोर जो होता 70, 68 धावसंख्या ही धावफलकावरती लागलेली आहे. पुन्हा एकदा उंचावरून मारलेला लॉफ्ट केलेला आहे चेंडू, बराच काळ हवेमध्ये आहे आणि इथे मात्र जजमेंट चुकलं शेवटच्या क्षणाला आणि 2 धावा अतिशय सहजरित्या पूर्ण करतात. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 70. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. षटकातील 4था चेंडू घेऊन येतो वैभव. यावेळी मात्र पुन्हा एकदा जागा बनवली, सुंदररित्या मारलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. एका हाताने चेंडूला अडवलं जाते. 2 धावा रोखू शकत नाहीयेत. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 72. तर मात्र आतिश पाटील यांना मात्र पुन्हा एकदा त्यांचा जलवा दाखवावा लागणार जर संघाला सेमीफायनल मध्ये घेऊन जायचं आहे. अजून शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शेष आहे.
यावेळी मात्र बॅटची एज लागली जाते. यस, फॉल ऑफ विकेट. परेश, अतिशय सुंदर असा कॅच. माउंडीजे ऐक झळते फुलं साजतई फुलाले डोंगरान ग फुलाले डोंगरान पालखीला नाचून गुलाल उडवून चैताचे मैदान ग अडीजे. धन्यवाद. चला, शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू येणं शेष आहे. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 72, 72 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीने बॉटम एज लागली होती. तर बघूया शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूला उंचाला वरून भिरकावून दिलंय. चेंडू आलाय सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी. 5 षटकं संपली आहेत. 5 षटकानंतर पाहायला गेलं तर धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे 78, 78 धावा. 79 धावांचं एक भलं मोठं टार्गेट सेट केलंय. एकच दादा चेंबूरवाला एकच दादा चेंबूरवाला भाई नावाने फेमस झाला तो भाई नावाने फेमस झाला असा डेंजर भाई हितेंद्र ठाकूर सारे सलाम करती असा त्याला डेंजर भाई हितेंद्र ठाकूर सारे सलाम करती त्याला डेंजर भाई केंद्र ठाकूर सारे सलाम करती त्याला असा डेंजर भाई केंद्र ठाकूर सारे सलाम करती त्याला हितेंद्र ठाकूर भाई धन्यवाद. आपण पाहतात बहुजन विकास आघाडी ससूनगर पुरस्कृत आमदार चषक 2021 आजच्या दिवसातील शेवटची आणि अंतिम मॅच. आपण नाण्याची एक बाजू परखून पाहिली आहे, ती मजबूत आहे. आपण कागदावरती पाहतोय की पाहायला गेलं तर 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 78 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी भरत स्पोर्ट्स वलपाडा या संघाला 79 धावांचं टार्गेट समोर आहे. चला, सलामीची जोडी जी आहे ती लगेच मैदानाच्या दिशेने रवाना करायची आहे. पंचांना देखील विनंती असेल की शेवटची मॅच आहे, आपण देखील लगेच मैदानामध्ये जाऊन मॅचला सुरुवात करायची आहे. संपूर्ण या स्पर्धेचा आढावा जर घेतला गेला तर 117 षटकं आणि 4 चेंडू टाकून झालेले आहेत. टोटल रन्स जर आपण पाहतोय 1508 धावा जमलेल्या आहेत. 102 विकेट्स गेलेले आहेत. षटकार जर आपण पाहतोय 135 षटकार पाहायला मिळाले. चौकार आपण पाहतोय 75 चौकार. झिरोवरती आउट झालेले फलंदाज जर पाहायला गेलं तर 28 फलंदाज हे डकवरती बाद झालेले आहेत आणि एक्स्ट्राच धावा या जर आपण पाहतोय तर 84 या एक्स्ट्राच धावा या संपूर्ण 2 दिवसात आपल्याला पाहायला मिळाल्या. एक चांगला लेखाजोखा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय अंकित पवार यांच्या माध्यमातून. दुसऱ्या सत्राला आता सुरुवात होते आहे, कारण की ही बाजू देखील तितकीच मजबूत आहे. कारण की या संघामध्ये देखील ताकद आहे की दिलेलं आव्हान चेस त्यांनी केलेलं आहे अनेक वेळा आजच्या दिवसामध्ये. बघूया कशा पद्धतीची खेळी आतिश पाटील आणि सलामीवीर स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन आपण पाहतोय आतिश भामरे. डावखुरा आणि उजवा फलंदाज अशी ही जोडी आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय.
षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी आलेला आहे गोलंदाज बॉलिंग मार्क वरती योगेश. षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय अतिसाठी पहिल्या चेंडूवरती उंच प्रहार पाहायला मिळतोय आणि सुपर व्हॉट अ कॅच. धन्यवाद. मात्र नाराज मनाने पुन्हा एकदा तंबूच्या आश्रयाला येतात आतिश भांबरे. एक गुड क्वालिटी ऑफ फलंदाज मात्र इथे बाद होताना दिसतोय. एक सुंदर असा फटका होता मात्र उंची जास्त गेली चेंडूची आणि त्यामुळे मात्र अतिशय सुंदर असा जजमेंट अक्षयचं पाहायला मिळालं. सुंदर असा कॅच टिपला गेला पहिल्या चेंडूवरती. फॉल ऑफ विकेट नंबर आपण पाहू शकतोय. या स्पर्धेतील 104 वा विकेट आपण पाहतोय. आतिश पाटील बद्दल सांगायचं झालं तर संपूर्ण आजच्या दिवसामध्ये त्यानं 30 चेंडू हाताळलेत आणि 74 धावा त्याच्या बॅटमध्ये निघालेल्या आहेत. दोनदा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील राहिलेला आहे हा खेळाडू. या षटकातील दुसरा चेंडू यावेळी तर मारण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील केली जाते. सुंदर असा चेंडू इनकट पाहायला मिळाला होता. पंचांचे संकेत येत आहेत लेग बाईस. कारण की कॉन्क्रीट विकेटवरती चेंडूला दिशा देणं चेंडूला वाळवणं हे खूप महत्वपूर्ण आहे आणि ते मात्र इथे राजू यांच्या माध्यमातून योगेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. स्पिन बॉलिंगची विचार केला गेला तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये अनिकेत सानप या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. अतिशय सुंदर दर्जेदार एक गोलंदाज म्हणून आहे अंधेरीचा. बघूया षटकातील पुन्हा एकदा फुल चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू. मात्र चेंडू बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे कुठली चूक करत नाहीये. गडी क्रमांक बाद होतोय दुसरा. मॉन्डिजे हितेंद्र ठाकूर या भाईचा नाव गाजतय कोणाचा धन्यवाद. गडी क्रमांक बाद झालेला आहे दुसरा. कारण की लक्ष्याचा विचार केला गेला तर एक भलं मोठं टार्गेट समोर आहे 79 धावांचा आणि लागोपाठ इथे 2 विकेट्स मात्र तंबूच्या आश्रयाला येतात. विकेट क्रमांक जर आपण पाहायला गेलं तर 104. 30वा गडी इथे मात्र शून्यावरती बाद होऊन तंबूच्या आश्रयाला येतोय. सुंदर अनालायसिस जे आहे ते मात्र इथे आमच्या गुंडलेखांच्या वतीनं होत आहे. यावेळी मात्र सुंदर युवराज सिंग कॉपी बुक स्टाईल आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. डीजे धन्यवाद. डीजे थँक्स. या खेळाडूमध्ये क्षमता आहे गुणवत्ता आहे. जो आयडॉल मानतो युवराज सिंगला त्याच पद्धतीचा खेळ इथे मात्र आतिश पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतो. जर सकाळच्या सत्रात पाहायला गेलं तर जयेश पाटीलने एक जबाबदारीपूर्वक खेळ केला होता. आता मात्र तीच जबाबदारी आतिश पाटील याच्या खांद्यावर आहे. फुलटॉस चेंडू सुंदररित्या भिरकावून देतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार 6 धावा. पंचांचा निर्णय येतोय इट इज वेस्ट नो बॉल. थँक्यू. की रात लगता है पुराना मेरा नसीब है. आ तुझे मैं ले चलूं के घर मेरा थोड़ी करीब है.
नक्कीच सुंदर असं गीत पाहायला मिळेल. आजचा दिवस माझा आहे हा मात्र आतिश पाटील दर्शवतोय. फ्री हिटचा हा चेंडू असणार आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आतिशच्या बॅट मध्ये येत आहेत आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये आलेला चेंडू आपण पाहतोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथे आहे. सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. एकच धाव तिथे मिळेल कारण की ज्या वेळेला गोलंदाजाला 2 षटकार लागतात त्यावेळेला गोलंदाजचं माइंडसेट वेगळं असतं. मात्र यावेळी ते माइंडसेट पॉझिटिव्ह आपल्याला पाहायला मिळालं. सुंदर असा खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू अजूनही शेष आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 15. 79 धावांचं टार्गेट समोर आहे. अजूनपर्यंत यतीना नवीन फलंदाज आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय नवीन बॅट्समन यतीन. वॉट बॉल सुपर आणि यावेळी मात्र त्या चेंडूला सुंदर दिशा दिलेली आहे. स्वीपर कव्हर मध्ये चेंडू येतोय सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी. कोणाचा नाही चेंद्र ठाकूर या बाईचा नाव गाजतंय कोणाचा न बाबू ठाकूर या बाईचा. डीजे धन्यवाद डीजे थँक्स. पहिल्या षटकाचा इथे खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 19. आपण जर सामन्याच्या समीकरणाकडे पाहायला गेलं तर 24 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 60 धावांची आवश्यकता आहे. महेंद्रजी भगत इथे सांगत असताना की मला थोडं स्कोरिंग करू द्या. कंटाळलेले आहेत सकाळपासनं कारण की हास्य मजाक थोडाफार झालाच पाहिजे आणि तो मात्र इथे आमच्या स्टुडिओमध्ये पाहायला मिळतोय. चला आपण मॅचकडे पुन्हा एकदा वळूया. 24 चेंडू आणि विजयासाठी 60 धावांची आवश्यकता. टार्गेट मोठं नाहीये कारण की क्रिकेटचे आत्ताचं क्रिकेट आपण पाहतो हे फास्ट क्रिकेट आहे. अशक्य असं काही नाहीये. मात्र तुमचे प्रयत्न जे आहेत हे पॉझिटिव्ह असले पाहिजेत. षटक क्रमांक 2 घेऊन आला गोलंदाज अक्षय. यावेळी मात्र सुंदरसा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू खेळलेला आहे स्टेजच्या दिशेने. योगेश क्षेत्ररक्षण करतोय. थ्रो येतोय. 1 धाव घेतली जाते. स्ट्राईक रोटेशन होते आणि यावेळी जर आपण पाहतो दोनही लेफ्टी फलंदाज डावखरे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यामुळे मात्र कुठेतरी गोलंदाजाला कशा पद्धतीने गोलंदाजी करायची हा एक पडलेला प्रश्न असतो. मात्र इथे अचूक असा टप्पा पहिल्या चेंडूवरती अक्षयचा पाहायला मिळाला. यावेळी मात्र गती परिवर्तन चेंज ऑफ पेस जे आहे ते नक्कीच पाहायला मिळत आहे. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे T22-0-20. 19 रन्सची पार्टनरशिप आपण पाहत आहात. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू. यावेळी मात्र खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू क्षेत्ररक्षक तिथे आहे. मात्र स्टार्ट घेतली असती तर नक्कीच हा झेल जो आहे हा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आला असता. मात्र तसं काही झालं नाहीये. कारण की क्रिकेटमध्ये जर म्हटलं जातं ज्यावेळेला तुम्ही फील्ड करत असता त्यावेळेला स्टार्ट घेणं हे खूप महत्वाचं आहे. कारण की ज्यावेळेला तुम्ही 2 पावलं पुढे जाता त्यावेळेला चेंडू पर्यंत रीच होणं हे खूपच सोपं होतं. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. सुंदररित्या मारलेला फटका चेंडू येतोय 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी. अतिशय धन्यवाद. अतिशय मात्र सर्वांना प्रेमात पाडलेले अतिशय सुंदर बॅटिंग. कशा पद्धतीची बॅटिंग करतो. डावखुरा फलंदाज असावा तर असा त्याचं उत्तम उदाहरण अतिश आपल्या बॅटमधून देतोय. आतापर्यंत 6 चेंडू त्यानं खेळलेत. 18 धावा वैयक्तिकरित्या स्वतःसाठी बनवलेत. संघाचा स्कोर झालाय 25. यावेळी मात्र यॉर्कर लेंथ खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू पाहायला मिळतोय. स्टिअर केलेला आहे तिथे उदय पाटील आहे. चेंडूला उचलतात. 1 धाव तिथे मात्र घेतली गेलेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 26 विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. जिथपर्यंत आतिश पटेल आहे तिथपर्यंत आपण ह्या मॅचचं स्वरूप कसं जाणार आहे हे सांगू शकत नाही. कारण की अजूनही दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ होणं शेष आहे. यावेळी मात्र सुंदररित्या मारलेला फटका त्या इथे पाहायला मिळतो. स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चपळरित्या इथे 2 धावा पूर्ण होत आहेत. षटकाची इथे होते समाप्ती.
2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झाली 28 विथ अ लॉस ऑफ 2 विकेट्स. कम ऑन डीजे. आहे भाईच्या तो आवडीचा आहे भाईच्या तो आवडीचा आहे भाईच्या तो आवडीचा फोरवन हा लकी नंबर फोरवन हा लकी नंबर आहे त्याच्या गाडीचा अहो आहे त्याच्या गाडीचा आहे त्याच्या गाडीचा नाही हितेंद्र ठाकूर या बाईचा नाव गाजतय कोणाचा नाही हितेंद्र ठाकूर या बाईचा नाव गाजतय कोणाचा नाही हितेंद्र ठाकूर या बाईचा नाव गाजतय कोणाचा न बाबू ठाकूर या बाईचा डीजे धन्यवाद. आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून देखील पाहू शकता कशा पद्धतीची इनिंग सध्याच्या घडीला चालू आहे. एक लांब मोठा ग्राफ जो आपण ऑरेंज कलरचा पाहू शकतो, ज्योती पॅकर्स नगर संघाचा एक मोठा असा ग्राफ पाहायला मिळतो. त्याच बरोबर त्याच्या खालोखाल आपण भरत स्पोर्ट्सचा वलपाडाचा ग्राफ देखील पाहतोय. या बघा, आपण जशा बिल्डिंग्स आपण टॉवर्स मुंबईमध्ये पाहतो तशा पद्धतीचे टॉवर्स षटकांचं विवरण देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू शकतोय. ड्रिंक्स ब्रेक इथे मात्र आपण पाहिलं आहे. मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण पाहायला गेलं धावफलकावरती लागलेली आहे ती 28. षटकांचं विवरण जर आपण पाहतोय, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 18 आणि या दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहतोय, दुसऱ्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत 9. आता षटक क्रमांक 3 घेऊन येत आहे गोलंदाज बॉलिंग मार्क वरती उदय पाटील. त्यांच्या नावे लागोपाठ 4 विकेट घेण्याचा मान आहे. ज्यांनी पहिली हॅट्रिक या स्पर्धेतील नोंदवलेली आहे असे गोलंदाज उदय पाटील. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये 2 ऑलराऊंडर्स मध्ये सामना रंगणार आहे. एका बाजूला आहेत उदय पाटील, एका बाजूला आहेत आतिश पाटील. उदय पाटील तो आतिश पाटील असा सामना नक्कीच इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अठरा चेंडू आणि विजयासाठी 51 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग नक्कीच इथे पाहायला मिळते. सफल झाले होते फलंदाज आतिश पाटील. निर्धाव चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. सामन्याचं समीकरण जे आहे ते आपण पाहू शकाल. 17 चेंडू आणि विजयासाठी 51 धावांची आवश्यकता आहे. तर बघूया षटकातील पुन्हा एकदा फुल चेंडू. मात्र मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेत आणि झेल सुटतोय. एक झालेली ही मोठी चूक म्हणावी लागेल. आणि आदित्यने जी चूक केली आहे ती बघूया कितपत महागात ठरेल. कारण की अतिशय बहारदार मध्ये फलंदाजी करताना दिसतोय आतिश पाटील. नक्कीच आपण मुख्य व्यासपीठामधील आमच्या मान्यवरांच्या चेहऱ्यावरती देखील हास्य पाहिलं. कारण की तो एक लॉलिक कॅच होता. आदित्यकडनं अशी अपेक्षा नव्हती. काही हरकत नाही मित्रांनो, क्रिकेटमध्ये असं होतं. जॉन्टी रोड्स कडनं देखील कॅचेस सुटलेले आहेत. बघूया कमबॅक कशा पद्धतीने होईल या मॅच मध्ये. यावेळी मात्र सुंदरत्या मारलेला फटका, क्षेत्ररक्षक तिथे आहे. व्हॉट अ कॅच. विकास ठाकूरचा आशीर्वाद आहे हितेंद्र ठाकूर या लेकाला. हितेंद्र ठाकूर या लेकाला हितेंद्र ठाकूर या लेकाला चंद्र ठाकूर नाना ठाकूर काकांची साथ आहे बाईला. टाकांची साथ आहे भाईला टाकांची साथ आहे भाईला चेंबूर शहरात दरार आहे तो. चेंबूर अडीचशे शहरात धन्यवाद. आपण पाहतोय आमदार चषक 2021 धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 29. सामन्याचं समीकरण पाहायला गेलं तर 15 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे. पंधरा चेंडू 50 धावा. षटकातील आहे चौथा चेंडू उदय पाटील यांचा. सागा बनवण्याचा प्रयत्न, मात्र चेंज ऑफ पेस जो आहे तो पाहायला मिळतोय. कारण की एक आपण पाहिलं की अतिशय जेवढा पेस मध्ये चेंडू मिळतोय त्या पेस मधील चेंडूला तो सीमारेषे बाहेर पोचवतो. यावेळी मात्र अतिशय सुंदर असा ॲक्युरेट टप्पा आणि गती परिवर्तन जे आहे ते उदय पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे.
तर बघूया षटकातील पुन्हा एकदा फुल चेंडू, पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस सुंदररित्या मारलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषा पार, षटकार 6 धावांसाठी. हे गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. प्लीज नक्कीच प्रेक्षकांच्या माहिती करता सांगेन, वैयक्तिकरित्या इंडिव्हिज्युअली 100 धावांवरती खेळतोय आतिश पाटील या स्पर्धेमध्ये. सुंदर खेळ. इंडिव्हिज्युअली आत्ताच्या घडीला जर पाहायला गेलं तर 26 वरती खेळतोय. 11 बॉल 26. पुन्हा एकदा सुंदर स्लॉग स्वीप पाहायला मिळतोय. यावेळी मात्र अक्षय मोठा गडी बाद होतोय. मॉन्डीजे नावाची चर्चा आहे हो खरोखर, दादा आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. डीजे धन्यवाद. डीजे थँक्स. ते पाहायला गेलं तर गडी बाद झालेले आहेत आतापर्यंत 4. एक मोठा फलंदाज जो आहे तो आता मात्र माघारी परतल्याच्या फलंदाजावरती आशा पल्लवित होत्या, मात्र त्या आशा कुठेतरी मावळत असताना आपण पाहतोय. मात्र अनिश्चिततेचा खेळ आहे मित्रांनो. अजूनही 12 चेंडू आणि विजयासाठी 44 धावांची आवश्यकता आहे. 7 षटकार जर मारले तर हा संघ विजयाच्या समीप पोहोचू शकतो, कारण की अजूनही 12 चेंडू आणि या 44 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक वरती आहे न्यू बॅट्समन वैभव. यावेळी मात्र उंचावरून मारलेला हा फटका फसतोय. येस, इट इज अ कॅच. हे समाजसेवक असा आपा आहे तो भारी. गोर गरीब जनतेला लाभला कैवारी. आपल्या हितेंद्र आप्पांची आहे आदाच न्यारी. हे सहान थोर दादाला लोकमानिती सारी. हे आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. आप्पा आहे असा खंबीर. जितेंद्र ठाकूर साहेब. यावेळी मात्र डाऊन द लेग टाईट पाहायला मिळतोय. पंच आशुतोष विवारे आमच्यापर्यंत दर्शवतात इट इज द वाईड बॅट डिलिव्हरी. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव मात्र इथे घेतली जाते. धावसंख्या झालेली आहे ती 36. आता मात्र 11 चेंडू आणि या विजयासाठी अजूनही 43 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूवरती चौकार मारावा लागेल. यावेळी मात्र लॉफ्ट केलेला आहे. बॅकफुटला गेले होते. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे योगेश. सुंदर असा कॅच. आहेत एक नंबर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. धन्यवाद रिजे थँक्स. अतिशय सुंदर असा खेळ जितू पॅकर्स नवघर या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कौतुक असे लक्ष आहे कर्णधाराचं, कारण की ज्या पद्धतीने संघाला घेऊन चाललेला आहे तो मात्र कौतुकास्पद आहे. गडी बाद झालेले आहेत ते 6. 10 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता असताना उंचावरून मारलेला फटका चेंडू येतोय सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद. आता मात्र सामन्याचं समीकरण पाहायला गेलं तर 9 चेंडू आणि विजयासाठी 37 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 42 विथ लॉस ऑफ 6 विकेट्स. 9 चेंडू आणि 37 धावा. बघूया 37 धावा बनवण्याचा कारनामा आता मात्र महेश आणि परेश ही जोडी करेल का.
मग अक्षय आपल्या षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येईल. मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला गेले होते. बॉटम हँडचा सुंदर असा वापर. लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षण होतोय. 2 धावा मात्र रोखू शकत नाहीत. 2 धावा अतिशय सुंदररित्या पूर्ण केले जात आहेत. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागली आहे ती 44-44 धावा. आठ चेंडू आणि विजयासाठी 35 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मात्र पुन्हा एकदा ऑफकट जो आहे तो नक्कीच पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू जो आहे तो नक्कीच पाहायला मिळतोय. दडपण जे आहे, प्रेशर जे आहे ते नक्कीच वाढते. जसे जसे चेंडू पडत आहे तसे तसे धावांचं अंतर देखील वाढतंय. आता मात्र 7 चेंडू आणि विजयासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. 6 षटकार मारण्याची किमया इथे करावी लागेल. युवराज सिंग, हर्षल गिब्स बनावं लागेल, केरन पोलार्ड बनावं लागेल. यावेळी मात्र इथे येतोय पहिला उंच षटकार. आपला हितेंद्र आप्पासाहेब आहे हिम्मतवाला, वेळ प्रसंगी धावून जाती साहेब मदतीला. हे सच्च्या मनाचा आप्पा आहे लय दिलवाला, नेहमी हक्कासाठी लढला, साऱ्यांचा उद्धार केला. बहुजन विकास आघाडीचा होतो या जय. धन्यवाद. इथे मात्र आता शेवटच्या षटकाचा थरार बाकी आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. अजूनही गेम ऑन आहे असं म्हणायला हरकत नाहीये. शेवटचं षटक कुठला गोलंदाज घेऊन येतोय हे पाहणं महत्वाचं आहे. शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत बॉलिंग मार्कवरती गोलंदाज पाल. सहा चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र इनसाइड आउट पद्धतीने मारण्याचा प्रयत्न उदय पाटील तिथे आहेत आणि यस इथे कॅच घेतली जाते आहे. रायगड ठाण्यात, चेंबूर शहरात, रायगड ठाण्यात. अडीच धन्यवाद. जर आमच्या गुंडलेखांकडनं माहिती येते या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर 5 गडी हे शून्यावरती गोल्डन डक वरती बाद झालेले आहेत. आता मात्र 6 चेंडू आणि 5 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. पंच आमच्यापर्यंत दर्शवतात इट इज अ डेड बॉल. 5 चेंडू आणि 29 धावा. त्यावेळी मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न त्याच दिशेने जातो. उदय पाटील आहे चेंडू खाली. बॅक टू बॅक दुसरा कॅच आणि दुसरी विकेट देखील प्राप्त करतायत पाल. नाव गाजतय कोणाचा ना हितेंद्र ठाकूर या भाईचा, नाव गाजतय कोणाचा ना बाबू ठाकूर या भाईचा. नाव गाजतंय कोणाचा नाही हितेंद्र ठाकूर या बाईचा, नाव गाजतंय कोणाचा न बाबू ठाकूर या बाईचा. डीजे धन्यवाद. डीजे थँक्स. ऑन हॅट्रिक चेंडू हा असणार आहे. यावेळी मात्र उंचावरून मारलेला फटका डीप मिड विकेटच्या दिशेने आपण पाहतोय. आमच्या आयोजकांच्या वतीने मात्र इथे आम्हाला सांगण्यात येते पंचांचा इशारा नो वेस्ट हाईट नो बॉल, की कोणीही सामना संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये. ते पाठीराखे असतील किंवा खेळाडू असतील कोणीही सामना संपल्यानंतर आतमध्ये जायचं नाहीये. पॅनलाइज केलं जाणार आहे. प्लीज लक्षात असू द्या, कोणी मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये. फ्री हिटचा चेंडू यॉर्कर लेन. बघा नक्कीच या गोलंदाजाचं कौतुक असेल. आम्हाला माहिती मिळते महेंद्रजी भगत यांच्याकडनं यांचं वय जे आहे हे 40s मध्ये गेलेलं आहे आणि जो परफॉर्मन्स आहे हा एका तरुणाला लाजवेल असा मात्र परफॉर्मन्स
पाल यांच्याकडनं पाहायला मिळतं. त्यानंतर उदय पाटील आहेत, हे देखील 45+ वयोगटामधील आहेत. बघूया षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा आदित्यकडनं, मात्र चुकी होते, चेंडू सापडत नाहीये हातामध्ये. 22चे संकेत जे आहेत. पुन्हा एकदा मी विनंती करतोय, सामना जरी संपला तरी कोणीही मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंनी जायचं नाहीये, नाहीतर तिथे पॅनलाइज केलं जाईल. लक्ष असू द्या. यावेळी मात्र पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू जो आहे तो पाहायला मिळतो. फक्त औपचारिकता आहे, सेमीफायनल मध्ये जाऊन पोचतोय संघ जीतू पॅकर्स नवघर. एक चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. आणि इथे पुन्हा एकदा आपल्या ॲथलेटिकचं प्रदर्शन मात्र झेल सुटलाय आणि विजयी झालेला आहे. सेमीफायनल मध्ये जाऊन धडकलेला आहे. सेमीफायनल मध्ये पोहोचलाय संघ जीतू पॅकर्स नवघर. आबू ठाकूर भाऊ लढाचा आहे त्याच्या जीवा भावाचा. आहे त्याच्या जीवा भावाचा